नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तर चॅनलला सबस्क्राईब का बरं करायचं आहे तुम्हाला? तर जे पण नीट रिलेटेड जे पण माहिती असते एन-टी-ए कडून आलेली किंवा काउन्सिलिंग प्रोसेस जी पण आहे, ती 3 वर्षापासून आपण करत आहोत मेडिकल सिम्प्लिफाईड आणि आतापर्यंत आपण 595 विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून दिलेलं आहे. तर या चॅनलवरती सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ वगैरे सगळं काही या चॅनलवरती डिस्कस होत राहतं आणि अपलोड करण्यात येत असतं. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची सूचना आणि एक अत्यंत महत्त्वाचे जे पण तारखा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर या तारखा कशासाठी आहे? तर जे पण आपली नीट 2026 ची एक्झाम होती, ते तुम्हाला माहीत आहे ती कॅन्सल करण्यात आलेली आहे. जी पण 2 मे 2026 रोजी घेण्यात आलेली होती. पेपर फुटल्या कारणामुळं. आता पुढची जी डेट्स आहे, ते कसे असणार? तर सगळ्यात अगोदर एक गोष्ट सांगून देऊ इच्छितो तुम्हाला, की हे जे पण काही आहे, ते एक्स्पेक्टेड आहे. काय आहे? एक्स्पेक्टेड. एक्स्पेक्टेड म्हणजे असे दिनांक चालू शकते पुढं, ठीक आहे. एक्स्पेक्टेडचा अर्थ अंदाज लावत आहे आपण मागच्या वर्षीचा ट्रेंड बघून, मागची नीट बघून आणि थोडेफार जे पण सोर्स आउटलेट असतात ते बघून आपण एक अंदाज लावत आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आता जे एक्झाम आहे ते तुम्हाला माहीत आहे 21 जून रोजी आहे. नीटची 2026 ची जी रिनीट होणार आहे ती 21 जून रोजी होणार आहे. हे तर तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे. तर हे तर कन्फर्म डेट आहे. कशी डेट आहे? कन्फर्म डेट. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट केली आपण सिटी इंटिमेशन स्लिप. जे पण सिटी इंटिमेशन स्लिप याचा अर्थ काय असतो? की नीटमध्ये जे पण तुमची सिटी आलेली आहे, जे पण तुम्ही 4 ऑप्शन भरलेले होते, त्याच्यामधून कोणती सिटी आलेली आहे, ते इथं कळवण्यात तुम्हाला येत असतं अगोदरच. ॲडमिट कार्डच्या अगोदर तुम्हाला सिटी कोणती अलॉट झालेली आहे, म्हणजे कुठे तुमचं पेपर होणार आहे, ते कधी प्रदर्शित होणार आहे, म्हणजे ते कधी पब्लिश होणार आहे, तर त्याचे चान्सेस आहे 6 जून टू 15 जून पर्यंत हे सिटी इंटिमेशन स्लिप तुमची येऊ शकते. असं एक प्रोबॅबिलिटी आहे, असं एक एक्स्पेक्टेड आहे. ठीक आहे. आपण गृहीत धरून चालू शकतो. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड कधी रिलीज होऊ शकतात, तर 15 तारखे ते 18 तारखेपर्यंत. कारण 21 जूनला पेपर आहे, तर साहजिकपणे बघितलं तर 2-3 दिवसा 5-6 दिवसा अगोदर हे नीटचे जे ॲडमिट कार्ड आहे, ते रिलीज होत असतात आणि जे ॲडमिट कार्ड आहे, ते नवीनच रिलीज होणार सगळ्यांचे. जे पुराणे ॲडमिट कार्ड आहे, जे पुराणे ॲडमिट कार्ड होते तुमचे जे मागच्या नीटसाठी ते गृहीत धरले जाणार नाही. आता जे पण ॲडमिट कार्ड असणार आहे, ते नवीन असणार आहे. एक्झाम डेट तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे काय आहे? तर 21 जून 2026 रोजी ही एक्झाम घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतरची गोष्ट केली आपण तर रिझल्ट डेट. रिझल्ट डेट एक एक्स्पेक्टेड आहे हे, की 19 जुलैपर्यंत तुमचं एक्स्पेक्टेड जून-जुलै ठीक आहे. एक्स्पेक्टेड रिझल्ट येऊ शकतो तुमचा 9/2026 चा. पण त्याच्या अगोदरच आपल्याला रिझल्ट माहिती पडून जातो आणि कट ऑफ सुद्धा आपल्याला माहिती पडून जातो. त्याच्यासाठी मी तुम्हाला काय म्हणत आहे, की चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून रिझल्टच्या अगोदर तुम्हाला माहिती पडून जाईल, की मला कोणतं कॉलेज अलॉट होत आहे आणि मी कोणत्या कॉलेजमध्ये लागू शकतो. ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जसंच पेपर झालं, तर पेपरच्या डिफिकल्टी लेव्हलमुळं आणि विद्यार्थ्यांच्या संख्याबळामुळं आपल्याला समजून जात असतं हे. त्याच्यानंतर काउन्सिलिंग प्रोसेस आपली कधीपासून स्टार्ट होऊ शकते? तर 1 ऑगस्टच्या अगोदर आपली काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होऊ शकते. का बरं 1 ऑगस्ट सांगत आहे मी? कारण अगोदरच खूप जास्त वेळ झालेला आहे. कशामध्ये? अ, आतापर्यंत तर रिझल्ट आला असता नीटचा 4 जुलैपर्यंत. ठीक आहे. जर का तीच नीट गृहीत धरण्यात आली असती तर. आणि रिझल्टच्या अगोदर 2-3 राउंड संपले सुद्धा असते 19 जुलैपर्यंत. 2 राउंड तर 100% संपले असते. तर ह्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं, की जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती खूप जास्त फास्ट चालणार आहे आणि तुम्हाला याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्हाला नीटचं 2026 चा पेपर एकदम ईझी जावो. धन्यवाद.